नमस्कार श्रोते हो, दीपक रगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 9. अविनाशला नाटक भिनायला लागायचं. नाटकासाठी काहीही करायची त्याची तयारी असायची. भूमिका वठावी म्हणून तो कुठेही जात असे. बिहारी भैयाची भूमिका करायची होती तेव्हा तो एका बिहारी दुकानदाराकडे अनेक दिवस जात होता. त्याचा बिहारी टोन त्यांनी बरोबर हेरला होता. स्मशानयोगी नाटकाच्या वेळी तो चक्क स्मशानात जाऊन राहिला होता. स्मगलरची भूमिका करताना तो बरोबर त्यांची बेदरकार चाल टप्पोरी बोलणं शिकलेला होता. अशावेळी घरी पण तो तसंच वागायचा. अय सई, जल्दी चाय लाव, टपकने को जाने गए, नया घोडा लाया हूँ. अरे घोडा कशाला आणलास घरी, आई ओरडेल ना. सई म्हणायची. तसा खलनायकही हसून तो म्हणायचा, अरे घोडा याने वो नहीं 4 पैर वाला, ये दूसरा होता है. किसी को बोलना नहीं, दीवारों के भी कान होते हैं. 1-2 खोके मिल जाएंगे अपन को. अरे खोकला येईल खोके मागताना आणि पंचायत होईल खोके उचलताना. सई म्हणायची. तसं दोघं खूप हसायचे. असं नाटक घरात चालायचं तेव्हा भूमिका हुबेहूब वाटायची. मात्र तृतीयपंथीयाची भूमिका साकारायच्या वेळी जेव्हा तो त्यांना भेटला तेव्हा तो हादरला. आपण समजतो त्याहीपेक्षा त्यांची दुःख भयंकर आहेत हे त्याला जाणवलं. आपण समजतो तसं त्यांचं विश्व नसतं. आपण त्यांना घाबरतो, हसतो, त्यांना दूर ठेवतो, त्यांना नावं ठेवतो. पण त्या लोकांना भेटताच त्याचा भ्रम दूर झाला. खूप जण त्याच्याशी मोकळेपणानं बोलले. आवी भैया, आमचं दुःख तुझ्या का समोर मांड. आम्ही माणसंच आहे ना. आम्हाला प्रेम हवं आहे रे, आईबापाचं, भावा बहिणीचं. प्रत्यक्ष आईबापाने घरातून हाकलून दिलं तर आम्ही जायचं कुठं? अरे हा आमचा दोष आहे का? ज्या दिवशी आईबाप सांगतील का हा आमचा आहे त्या दिवशी समाज खरा सुधारला असं आम्ही म्हणू. तुम्हीच आम्हाला भीक मागायला भाग पाडता ना. मग का गाडीच्या काचा लावून घ्या तर टोल नाक्यावर. तुमच्या मंगलकार्याच्या टायमाला तुम्हाला आम्ही हवे असतो पण इतर वेळी आम्ही बहिष्कृत का? त्यांचे ते शब्द जणू कानात कोणी शिशाचा रस ओततोय असं अविनाशला वाटत होतं. तो नखशिखांत थरारून गेला. ते भरभरून बोलत होते. अरे आम्हाला ठरवू द्या ना. आम्ही कोण आहे आम्हाला ठरवू द्या. आम्ही कोणचे कपडे घालायचे तुम्ही कशा पाय ठरवताय? याला मुलाचे कपडे घालायचे, तिला मुलीचे कपडे घालायचे. अरे आम्हाला जे घालाविषयी वाटतात ते घालू दे की आम्हाला. खूप मनापासून बोलत होते ते. काय खोटं होतं त्यांचं? अविनाशनं तेव्हाच ठरवलं ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं. त्यांनी भूमिका तर चांगली केली, त्याला बक्षीसही मिळालं आणि तो त्या लोकांच्या संपर्कात सुद्धा राहिला, त्यांना मदत करत राहिला. त्यांचा विषय काढला तरी तो अस्वस्थ होत असे. म्हणूनच त्याला अभिमान वाटला त्या संघटनेचा. जेव्हा सगळेजण अमानवी विनवणी नाटक करू नका म्हणत होते, अगदी घरातले सुद्धा विरोधात होते, तेव्हा या एकमेव संघटनेनं जाहीर सभा घेऊन त्याला पाठिंबा दिला होता, त्याला नैतिक बळ दिलं होतं. अविनाश नक्कीच अंधश्रद्धा दूर करतील असा आशावाद दाखवला होता. त्यांच्या या भूमिकेचं त्याला खूप कौतुक वाटलं होतं. समाजानं मात्र त्यांना या कृत्याबद्दल नावं ठेवलेली होती. आवी, तुझं लक्ष आहे का माझ्याकडे? शुभा वैतागली. अगं म्हणजे काय? छान आहे तुझी निळी साडी. निळी नाही आहे ती, आकाशी आहे. तेच ते ग, आकाशी. अगं पण आकाशी, लिंबू, डाळिंबी, राणी हे काय रंग आहेत का? अगं शेवटचं तुला उद्देशून नाही म्हटलं बरं का. राणी रंग असतो म्हणे. चेष्टा बस करा. बोलत का नाही आहेस? बघ किती छान वाटतंय या वाळूत बसून समुद्राकडे बघताना. कसला लाल गोळा दिसतोय ना. आणि क्षितिजावर बघ ना किती फटाफटा रंग बदलत आहेत. आयुष्याचेच रंग बदलायला लागले आहेत असं वाटतंय आता. एकाएकी अविनाश असं बोलला आणि शुभात सर्रकली. खरं तर आज बरेच दिवसांनी अविनाश आणि शुभा समुद्रावर चक्कर मारायला आले होते. समुद्र दोघांचाही वीक पॉईंट होता. समुद्र माणसाच्या मनासारखा खोल खोल तळ न सापडणारा, तसाच आज आवी वाटत होता.
आवी बोलत का नाही आहेस? आत्ता तर चांगला मूड होता चेष्टा करायचा. हो. आवीचा एवढाच उद्गार ऐकून ती आणखीनच वैतागली. म्हणजे इतका वेळ डोक्यात विरूपाक्षच आहे ना? अरे किती झोकून देशील भूमिकेत स्वतःला? खरं सांगू का शुभा, त्या नाटकात काहीतरी जादू आहे. तालमींना सुरुवात झाल्यापासूनच हरवल्यासारखा झालो आहे मी. रात्री अपरात्री जाग येते तेव्हा मला मी त्या पात्रात हिंडतोय असे भास होतात बघ. काय विलक्षण ताकद आहे त्या लिखाणात. पाठांतर करायची गरजच भासत नाही मला. म्हणजे आपोआप शब्द येत राहतात एका पाठोपाठ एक. कुणाला हवी आहे शांतता आणि कुणाला हवा एकांत. सुटायचंच असेल सप्तकोशातून तर समोर या आहात त्या अवस्थेत. क्षणभरही विचलित होणार नाही हा विरूपाक्ष. मात्र जपून. जर तिच्या आसपास भटकला तर सारी शक्ती पणाला लावून मी देखील करेल प्रतिकार. नको अविनाश, यावेळी ती स्वगत नकोत प्लीज. तुझ्या डोक्यात दुसरं काहीतरी चाललं आहे, नुसतं नाटकाचं नाही. आवी पुन्हा गप्प. आज काय झालं आहे काय तुला? तुझं लक्ष नाही का माझ्याकडे? आई सई यांची काळजी वाटते ना? तुला कसं समजतं ग मनातलं? मी तुला आज ओळखते आहे का आवी? तुझ्या चेहऱ्यावरनं समजतं काय चाललं आहे तुझ्या मनात ते. तू काळजी करू नकोस. मी वचन दिलं आहे तुला. तुझा प्रत्येक निर्णय मान्य असेल मला. मी नाही डगमगणार. यू आर ग्रेट जानू. द्विधावस्था झाली आहे का माझी? ग्रेट वगैरे काही नाही. हृदयावर दगड ठेवून बोलते आहे मी. आम्ही तिघी म्हणजे लोखंडाचे तुकडे आहोत. तुझ्यासारख्या लोहचुंबकाकडे कायम खेचले जाणारे. आम्ही नाही जाऊ शकत दूर तुझ्यापासनं. मी पण नाही दूर जाऊ शकत तुमच्यापासून. मग का हा निर्णय घेतलास? नाही मला माहिती. कुठली तरी अदृश्य शक्ती हे सारं करायला लावते असं वाटायला लागलं आहे. आता तू तरी असं नको ना रे बोलूस. ती शक्तीच मला वाचवू शकेल शुभा. माझा विश्वास आहे आवी. चल निघूयात. तो सूर्य पण बुडाला समुद्रात. आता हा विषय नको. तू मगाशी काय म्हणत होतीस ते लोखंड आणि लोहचुंबक? अरे खरंच आहे ते. मग आता अशी लांब कायस? जवळ ये ना. तू जवळ असलीस की खूप आधार वाटतो ग मला. नवीन प्रेमात पडल्यासारखं बोलू नकोस. मला माहिती आहे ही तुझी नेहमीची पद्धत आहे. विषयापासून लांब जायचं असलं ना की तू माझ्याजवळ येतोस. वा वा वा, काय वाक्य आहे. कुठल्या नाटकातलं आहे ग? पुन्हा नाटक? सॉरी कुठल्या धाड्यातलं आहे असं विचारायला पाहिजे होतं मास्तरीणबाई. दोघंही खळखळून हसले. खरं तर आवीचा मूड पुन्हा चांगला झाला म्हणून शुभा खुश झाली होती. दोघं निघाले पण शुभाच्या मनात काहूर उठलं. आवीसारख्या कलावंताला सांभाळणं खरोखर अवघड होतं. आपण त्याला म्हटलं आहे मी नाही डगमगणार, पण आवीशिवाय आपण जगूच शकणार नाही. आणि त्याच्या आईला बहिणीला कसा आधार देऊ शकू आपण? केवळ त्याला एकटं वाटू नये म्हणून आपण बोलतोय, पण आतून पूर्ण ढासळलो होतं आपण. भुगा झाला आहे मेंदूचा विचार करून करून. हे कुणाला कसं सांगायचं? नकळत शहारून तिने आवीच्या दंडाला धरून मान टेकवली. आवी पण तळहातानं तिचा चेहरा थोपटायला लागला. सुमित्राबाई रात्र रात्र तळमळत काढत असत. अविनाश अगदी वडिलांच्या वळणावर गेला होता. दीनानाथ असेच होते. एकदा मनात आलं की तसंच करणार. मग फायदा तोटा काहीही होवो, कायम परोपकाराची इच्छा. दीनानाथ त्या काळचे चार्टर्ड अकाउंटंट. खूप काम असायचं. मानमराताबाई होता. पैसा भरपूर मिळायचा. बराचसा गरिबांना मदत करण्यातच जायचा. हसून नेहमी म्हणायचे सुमित्राबाई दिल्यानं वाढत राहतं. खरोखरच वाढत राहिलं. मुंबईत प्रॅक्टिस आणि बंगला बांधला तो मुंबईपासून तास 1.5 तासाच्या अंतरावर खोपोलीजवळ एका निसर्गरम्य दरीत. बंगल्याला नावही समर्पक दिलं, दीनमित्र. म्हटलं तर दीनानाथ आणि सुमित्रा नावाचं एकत्रीकरण, म्हटलं तर दीन दुबळ्यांचे मित्र.
सगळी सुख दाराशी होती. गाडी, बंगला, पैसा, मान सारं होतं. सईचा जन्म झाला तेव्हा किती खुश झाले होते. पहिली बेटी धनाची पेटी म्हणत नाचायचेच बाकी होते. नंतर मात्र खूप वर्ष वाट बघायला लागली. अविनाशचा जन्म झाला. दोघांच्या वयात खूपच अंतर. सई खूप समजूतदार, लाघवी, हळवी, तर आवी शेंडेफळ म्हणून लाडका. कायम खेळ आणि नाटक. त्याला कशालाच नाही म्हटलं नाही. सईनी वडिलांसारखंच CA करायचं ठरवलं. त्यांचाही व्याप खूप वाढला होता. एखाद्या बँकेच्या शाखेसारखं त्यांचं ऑफिस होतं. अनेक अकाउंट्स, व्यवस्थित लावलेल्या फाईल्स, संगणकाचा वापर, त्यामुळे बिझनेस खूप वाढला होता. निम्मा स्टाफ बँकांच्या ऑडिटसाठी बाहेरच असायचा. मोठमोठ्या कंपन्यांची कामं असत. पुढे सई ऑफिसला जॉईन झाली आणि दीनानाथरावांचा ताण कमी झाला. सई ऑफिसला येऊ लागली तेव्हा दीनानाथ खूप खुश झाले. आता मला काळजी नाही, सई सगळं सांभाळेल, ऑफिस आणि घरसुद्धा. ते म्हणाले तेव्हा सई म्हणून गेली, वाचायला देऊ का बाबा? तुम्ही आता तुमचं आवडतं काम करा, मी बघीन सगळं. त्यांचं अध्यात्म वाचन, इतर संस्थांना मदत करणं चालूच होतं. ते आणखीन वाढलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. सई राहुलच्या प्रेमात पडली होती. दिवस रात्र राहुल राहुल राहुल, दुसरं काही सुचतच नव्हतं तिला. तिच्या निर्णयाला विरोध करणारं कोणीच नव्हतं. राहुल लग्नाचं वचन देत होता पण काहीच करत नव्हता. एक दिवस त्यांनी तिला सांगितलं की मी नाही करू शकत तुझ्याशी लग्न. कारण सांगितलंच नाही. सईला तो धक्का सहनच झाला नाही. लग्नसंस्थेवरचा तिचा विश्वासच उडाला. हसती खेळती बागडती सई एका दिवसात पोक्त झाली, म्हातारी झाली. लाडक्या लेकीचा हा धक्का दीनानाथ सहन करू शकले नाहीत. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांची जीवनयात्रा संपली. सुमित्राबाईंवर तर आकाशच कोसळलं. भरलं घर असं उद्ध्वस्त होईल अशी कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. आत्ता कुठे विद्याधर मामांचं दुःख विसरू बघत होती, तोच हा घाला पडला. दीनानाथांची ऑफिसची कामं तर करणं भाग होतं. एवढा मोठा बिझनेस वाऱ्यावर तर सोडता येत नव्हता. आवी लहान होता. सई पुढे झाली. सुमित्राबाईंना म्हणाली, आई मी सांभाळते ऑफिस, आणखीन वाढवते बिझनेस. बाबा माझ्यामुळे गेले, मी हे घर सांभाळीन. मी बाबांना वचन दिलं होतं. आवीचं शिक्षण पूर्ण होऊ दे, त्याला हवं ते क्षेत्र निवडू दे. मी लग्न करणार नाही आणि परत हा विषय काढू नका. सई आवीचीच बहीण होती. ठरलं ते ठरलं. दीनानाथ अचानक गेल्यामुळे सावित्रीबाई पूर्णपणे खचल्या होत्या. त्यांना काय घडतंय तेच समजत नव्हतं. सईनं खरोखरच सगळी जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. नुसती सुरुवात नाही केली तर झोकून दिलं तिने स्वतःला कामात. घरची करती स्त्री झाली. ऑफिसच्या कामाची व्याप्ती वाढवली. तिच्या नावाचा दबदबा सगळीकडे झाला. फर्मचं नाव सगळे आदरानं घेत. आवीनंही बघता बघता नाट्यचित्र व्यवसायात आपलं नाव कमावलं. उत्कृष्ट अभिनेत्याची त्याने अनेक पारितोषिकं मिळवली. एक संपूर्ण खोलीच त्याच्या बक्षिसांनी, बाहुल्यांनी, मानपत्रांनी भरली होती. सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील त्याला समाजात मान होता. अनेक ठिकाणी व्याख्यानांना त्याला बोलवत. तोही वडिलांसारखाच निघाला. कायम कुणाला तरी मदत करायची इच्छा. आता परत कुठे गाडं नीट चालायला लागलं होतं तर अविनाशच्या मनात अमानवी विनवणी करायचं आलं. ज्यात त्यांनी त्यांचा लाडका विद्याधर मामा गमावला होता. त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्या अस्वस्थ झाल्या. रात्र रात्र त्यांना झोप येत नसे. काहीतरी विपरीत घडणार असंच त्यांना वाटायला लागलं. अविनाश रोजच मुंबईला जायचा. स्वतःची कार होती. मुंबई फार लांबही नव्हती. तरी रात्री तो परत येईपर्यंत त्यांचा जीव थाऱ्यावर नसायचा. तो शक्यतो बाहेर खात नसे, घरचा डबा घेऊन जात असे. रात्री उशीर झाला तर हातानं जेवण वाढून घेत असे, कारण सईसुद्धा दिवसभराच्या व्यापानं थकत असे. ती तिच्या रूममध्ये असे. त्याच्या गाडीचा आवाज आला की त्या निर्धास्त होत. त्याला फार उशीर व्हायला लागला की त्या देवासमोर बसत, नाहीतर ज्ञानेश्वरी काढून वाचायला लागत. त्या रात्रीही त्या अशाच अस्वस्थ होत्या.
अविनाश आला होता तरी त्यांना झोप येत नव्हती. थोडा वेळ दिवाणखान्यात जाऊन टी व्ही बघावा म्हणून त्याने टी व्ही लावला तर अविनाशचीच मुलाखत चालू होती. त्या लक्ष देऊन बघायला लागल्या. सुरुवातीला अविनाश कलाक्षेत्रात कसा आला, कशी त्याला बक्षिसं मिळत गेली हे विचारता विचारता मुलाखतकार अमानवी विनवणीवर आला. 40 वर्षात एवढ्या वाईटच घटना त्या नाटकासंबंधी घडत असताना तुम्ही हा निर्णय का घेतला, हे त्यांनी विचारता सुमित्राबाई अस्वस्थ झाल्या. त्यांना पुढचं ऐकवेना. त्यांनी टी व्ही बंद केला. त्या पुन्हा बेडरूमकडे आल्या. डोळ्यासमोर दीनानाथ दिसायला लागले. विद्याधर मामा दिसायला लागला. जणू ते काहीतरी सांगू पाहत आहेत असं त्यांना वाटलं. काय करावं त्यांना सुचेना. पाणी पिण्यासाठी त्या किचनमध्ये जायला निघाल्या. तोच त्यांचं लक्ष अविनाशच्या बेडरूमकडे गेलं. दार अर्धवट उघडं राहिलेलं दिसत होतं. आपण उठल्याचं त्याला कळू नये किंवा पाणी पिताना आवाजानं त्याला जाग येऊ नये म्हणून त्या दार लोटून घ्यायला पुढे झाल्या. नाईट लॅम्पच्या निळसर प्रकाशात तो बेडवर झोपला होता, पण तो झोपेत कोणाशी तरी बोलत होता. त्या आणखी पुढे गेल्या. ऐकायला लागल्या. हो हो चालेल चालेल, हां चालेल ना, बोला बोला, तुम्ही बोला, माझी तयारी आहे. सुमित्राबाई घाबरल्या. हे नक्कीच नाटकातले संवाद नव्हते, कारण तो मध्ये मध्ये थांबत होता, हुंकार देत होता, बरं बरं म्हणत होता. जणू कुणाशी तरी बोलतोय असंच त्यांना वाटलं. त्या खूप घाबरल्या. तशाच देवघराकडे धावल्या. देवासमोर बसून त्यांनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रम मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्ठुपछंद. संपूर्ण स्तोत्र म्हटल्यावर त्यांना जरा बरं वाटायला लागलं. दीनानाथही अंधश्रद्धेवर तुटून पडत. प्रत्येक गोष्टीला शास्त्रशुद्ध कारण असतं असं म्हणत. रामरक्षा म्हटल्यावर वाईट शक्ती भूतखेतं पळून जातात असा तुमचा विश्वास असतो, त्यालासुद्धा शास्त्रीय कारण आहे. त्या श्लोकांची रचनाच विशिष्ट प्रकारे केली आहे. वाईट शक्तींच्या लहरी जर उभ्या असतील तर रामरक्षेच्या उच्चारामुळे आडव्या लहरी निर्माण होत असतील आणि परिणामी वाईट लहरी नष्ट होत असतील, ज्याला तुम्ही भूत पळतात म्हणता. हे भोंदूबाबा मंडळी असतात ना, ही फक्त पुढाऱ्यांनाच हवेतनं अंगठ्या लॉकेट्स काढून देतात, गरिबांना का नाही देत हे. यावर सगळे हसत. सुमित्राबाई पण हसून म्हणत, तुमच्या त्या लहरी बिहरी आम्हाला नाही समजत. आम्ही रामाचा धावा केला की तो आम्हाला बळ देतो आणि आमची भीती पळून जाते, एवढं मात्र कर. आत्तासुद्धा त्यांना बरं वाटलं. देवाला नमस्कार करून त्या त्यांच्या बेडरूमकडे परतल्या. आवी आता एकदम शांत झोपला होता. इतका शांत की जणू काही सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असावीत. सुमित्राबाईंना थोडा वेळ झोप लागली, पण पुन्हा त्यांना जाग आली आणि दिसायला लागला विद्याधर मामा. विद्याधर सावंत, प्रसिद्ध नाट्यकलावंत. असाच अविनाशसारखा लहानपणापासून हट्टी, जिद्दीनं मोठा कलावंत झाला. त्याचे ते भेदक डोळे, करारी नजर, स्पष्ट उच्चार आणि तारसप्तकात घुमणारा आवाज सगळं विलक्षण होतं. त्याची ही बलस्थानं होती. तो नुसता बोलायला उभा राहिला तरी समोरचा घाबरत असे. रंगमंचावर तर त्याला बघणं हा एक वेगळा अनुभव असायचा. सुमित्राबाईंना त्यांचं लहानपण आठवलं. विद्याधर तसा सख्खा मामा नव्हता, पण तेव्हा एकत्र कुटुंब असायचं. तो नेहमी असायचा. सगळ्यांच्या खोड्या काढायच्या, पण सुमित्रेचे लाड करायचा. घरातल्या सगळ्यांच्या नकला करायचा. घरी मोठी माणसं नसली की सगळ्या भाचरांना जमवायचा, प्रेक्षक म्हणून बसवायचा. समोरची कॉट म्हणजे त्याचं स्टेज. स्टेजवर उभं राहून मोठमोठ्यानं भाषणं करायचा, नकला करून हसवायचा. राक्षसाची नक्कल करताना त्याचा गोरापान रंग लाल व्हायला लागायचा आणि घारोळे डोळे मोठे करून बुबळं फिरवायला लागायचा. तो सगळी बच्चे कंपनी घाबरायची. मग हा 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 करून मोठ्यांदा हसायचा. एकदा सर्वांनी रामायणाचं नाटक केलं होतं. सुमित्राबाई झाल्या सीतामाई आणि विद्याधर हनुमान. पण अशोकवनात जेव्हा अंगठी द्यायला हनुमान आला तेव्हा तो कॉटच्या कडेला जाऊन दाणकन खालीच पडला. हनुमानाला चावरायला सगळे राक्षस मंडळी धावली. पुढे कित्येक दिवस हा हनुमान लंगडत चालत होता.
घरच्यांना खरं कारणसुद्धा सांगता येत नव्हतं. अशा खूप गमती जमती त्यांना आठवल्या. विद्याधर गणपती मेळ्यात करमणुकीचे कार्यक्रम करायचा. कुठल्याशा नाटक कंपनीने त्याला हेरलं आणि त्याला कंपनीत पगारावर नोकरीला घेतलं. घरच्यांचा विरोध होता. तोंडाला रंग फासणं म्हणजे दारिद्र्याचं लक्षण मानलं जायचं. हा घरातनं पळून गेला. आजी आजोबांनी म्हणजे त्याच्या आईवडिलांनी त्याचं नावच टाकलं. आजोबा तर म्हणायचे तो आम्हाला मेला. आजी मात्र टिपं गाळत बसायची. एखाद्या रात्री अचानक घरी यायचा. आजीला म्हणायचा तुझ्या हातचं टोमॅटो सार खायची इच्छा झाली, भूक लागली आहे. ती बिचारी आजोबा झोपलेले बघून अंधारातच देवापासच्या दिव्याच्या उजेडात आवाज न करता सगळं करायची. त्याला खायला घालायची. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायची आणि म्हणायची लेकरा वाळलास रे, वणवण नको करूस. तो म्हणायचा आई एकदा तरी माझं काम बघायला ये, बघ माझी बडदास्त. त्याची फार इच्छा होती एकदा तरी आईवडिलांनी त्याचं काम बघावं, कौतुक करावं. पण ते त्याच्या नशिबात नव्हतं. आईची इच्छा असूनही ती जाऊ शकत नसायची. वडिलांपुढे तिचं काहीही चालत नसे. त्याचे टप्पोरे डोळे पाण्यानं भरायचे. भराभरा खाऊन तिच्या पाया पडून तो पाळायचा. पुढे दिवस बदलले. कलाकारांना नाव मिळायला लागलं. विद्याधरचंही नाव झालं. ते पाहायला मात्र आजी आजोबा राहिले नव्हते. आम्हा भाचे कंपनीला त्याचा अभिमान वाटायचा. दीनानाथ पण सांगायचे मेवणा आहे माझा तो. वेळ असला की घरी यायचा. म्हणायचा सुमे सार कर टोमॅटोचं, आईच्या हातची चव आहे तुझ्या हाताला. नाटक मंडळीचा मुक्काम पडायचा गावोगावी, त्यामुळे भेटीगाठी कमी होत गेल्या. तो होता संगीत नाटकाचा जमाना. हा पडला राकट रांगडा गडी. याच्या वाट्याला यायला लागल्या खलनायकाच्या भूमिका. त्याही अशा काही वाटवायचा की बायका पोरी त्याच्याकडे बघून बोटं मोडत. एकदा तर फार गंमत झाली. घरी आला असताना आसपासच्या बायकांनी बघितलं. तो गेल्यानंतर धावत येऊन विचारलं तो कशाला आला होता तुमच्या घरी, घेऊ नका त्याला घरात, घरभेदी येतो. हसता हसता पुरेवाट झाली होती सगळ्या घरच्यांची. पुढे पुढे त्याला कंटाळा आला होता त्याच प्रकारच्या भूमिका करून करून. केवढा आनंद झाला होता त्याला जेव्हा भास्कर शास्त्रींनी त्याच्यावर विश्वास टाकला आणि त्याला प्रमुख भूमिका करायची परवानगी दिली विरूपाक्षाची. तेव्हा म्हणाला होता सुमे बघ आता कशी भूमिका वठवतो मी. खलनायकाचा ठसाच पुसून टाकतो बघ. जीव पणाला लावून पात्र रंगवतो का नाही बघ आता. खरोखरच जीव पणाला लागला त्याचा तीच भूमिका करताना. सुमित्राबाई एकदम वास्तवात आल्या. स्वप्न भास का आठवण त्यांना काही समजेना. विद्याधर मामाच्या ठिकाणी अविनाश दिसायला लागला आणि त्यांना दरदरून घाम फुटला. पहाट झाली होती. त्यांनी गणपतीचा धावा चालू केला. सकाळी नेहमीप्रमाणे अविनाश पेपर घेऊन चहासाठी येऊन बसला. सईनी काहीही न बोलता चहा आणून ठेवला. आजकाल त्यांच्या सकाळच्या गप्पा जवळजवळ बंद झाल्या होत्या. अचानक सुमित्राबाई आल्यानं दोघांना आश्चर्य वाटलं. अविनाश मला गणपतीपुळ्याला जावंसं वाटतंय. सुमित्राबाईंनी लगेच विषय काढला. ते संबंध कुटुंबाचीच पुळ्याच्या गणपतीवर खूप श्रद्धा होती. बऱ्याच वेळा ते तिथे जात असत. अविनाशला तर दुपारच्या उन्हात समुद्रासमोरचं मंदिर बघत बसावंसं वाटायचं. अगं आई आपण सगळेच जाऊ ना पुळ्याला, शुभाला पण जायचं आहे, एवढं नाटक होऊन जाऊ दे. नको मला जायचं आहे शेजारच्या देशमाने काकूंबरोबर. ठीक आहे माझे काही मित्र आहेत तिथे, ते करतील तुझी सगळी व्यवस्था. मंदिरातल्या गुरुजींना पण सांगून ठेवतो. 2 दिवस अगोदर सांग म्हणजे संपत ड्रायव्हरला गाडी तयार ठेवायला सांगतो. नको आम्ही प्लेननं जाऊ. ठीक आहे केव्हा जायचं ते सांग, तिकीट काढून देतो. आईला नवस बोलायला घाईनं जायचं असेल म्हणूनच विमानानं जाऊ म्हणालेली असणार. एरवी तिला विमानाचा प्रवास आवडत नसे हे आवीनं ओळखलं. जास्त काही न विचारता त्याने परवानगी दिली. सुरुवातीला सईला आश्चर्य वाटलं पण नंतर तिच्याही ते लक्षात आलं आणि ती काही बोलली नाही. नाटकाच्या तालमीच्या बातम्या यायला लागल्या तसं प्रसिद्धी माध्यमांनी जोर धरला. दूरचित्रवाणीच्या एका वाहिनीने तर चर्चाच ठेवली. 2 वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी, एक नाट्यकलावंत आणि एक सामाजिक कार्यकर्ता असे 4 जण त्यांची मतं मांडत होते. विषय होता अविनाश मोकाशींनी अमानवी विनवणी करावं का नाही. एका पक्षाचे पुढारी म्हणत होते
काय हे अविनाश मोकाशीने ना हे नाटक करताच कामा नये. अहो, इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि ते अयशस्वी झाले तर ह्याचा फायदा विरोधी पक्ष घेणार, लोक दंगली करतील, गदारोळ माजन. तर दुसऱ्या पक्षाचे नेते म्हणत होते, हे बघा, समाज पुढे चाललाय, जुने आचार विचार सोडून दिले पाहिजेत, त्यांनी नाटक जरूर करावं, आमचा पक्ष स्वागत करेल, आम्ही त्यांचा प्रयोग दिल्लीत ठेवू, त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करू. दोघं बोलत राहिले. सूत्रसंचालिकेने दोघांना थांबवलं आणि एका सामाजिक कार्यकर्त्याला विचारलं, तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा जी आहे ती अत्यंत धूसर आहे. या नाटकाच्या प्रयोगानंतर ती नक्की दृश्यमान होईल असं वाटतं आहे. मात्र समाजमनावर जे भीतीचं सावट पसरलं आहे ते दूर होणं आवश्यक आहे. नाटकाच्या नंतर जर काही विपरीत घडलं तर मात्र परिस्थिती काबूत ठेवणं अवघड जाईल. तरीही नाट्यप्रयोग होणं आवश्यक आहे. तो कोणी करायचा हा मुद्दा नंतरचा. नाट्य कलावंत म्हणाले, कुठलं नाटक करायचं हा ज्या त्या कलावंताचा प्रश्न असतो. अविनाश हे नाटक करून जुन्या नाटकांना पुनर्जीवन देत असतील तर ते स्वागतार्ह आहे. अत्यंत आव्हानात्मक भूमिका करायची प्रत्येक कलावंताची इच्छा असते. हां, पण हे नाटक एका कलावंताच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. निवेदिकेनं गाडं वळणावर आणायचा प्रयत्न केला. हे बघा, आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाटक केलंच पाहिजे अशी भूमिका घेतलेली नाही. एक नावाजलेला कलावंत म्हणून आम्हाला ते जवळचे वाटतात एवढंच. हा यांचा ढोंगीपणा आहे हो. सातत्यानं बातम्या कशा येत राहतात मला सांगा. त्यामुळं प्रोत्साहन मिळतं ना. नाटक होण्याच्या अगोदर प्रसिद्धी मिळवण्याचा डाव आहे हो. वाद पेटायला लागला तशी निवेदिका म्हणाली, थांबा, मला सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबत काय म्हणायचं आहे ते बोलू द्या. मला वाटतं कुठलंही नाटक हे कलावंताच्या दृष्टीनं जीवनमरणाचा प्रश्न असतो. नाटक चाललं नाही तर त्याची कारकीर्द संपल्यात जमा होते. नाटक कसं प्रेक्षकांच्या छातडावर येऊन नाचलं पाहिजे. हा, त्याचा काय आहे संबंध याच्याशी? काय घडलं तर सामाजिक परिस्थिती बदलन, महाराष्ट्र 100 वर्ष मागं जाईन. सामाजिक कार्यकर्ते बोलले. या नाटकानं सामाजिक दुफळी माजल, लोक संभ्रमात पडतील, एक पुढारी म्हणाले. त्यांचं वाक्य अर्धवट तोडत दुसरे म्हणाले, काय असं काय होत नाही हो, उलट 40 वर्ष बी पडलेला प्रश्न निकाली निघतोय. पण समाजाचं काय? त्यांना तुम्ही नवीन काही दाखवणार का तेच जुनं उघडणार? हे बघा, तिकडे लंडनमध्ये शेक्सपियरची नाटकं अजून चालतात. मग आपल्याकडे ब्रह्मचारी लग्नाची बेडी चालतंच की. तेव्हा समाज किती खवळला होता, पण काळानुरूप बदल स्वीकारला ना. प्रत्येकजण आता तावातावानं आपली बाजू मांडत होता. कोणी गप्प बसायला तयार नव्हतं. अविनाश आणि मणी दोघंही चर्चा ऐकत होते. ते चक्क हसायला लागले. म्हणे, अरे हे काय चाललंय काय? केवढी ही तात्विक चर्चा. मी राहिलो बाजूला, हेच भांडत बसलेत. तरी बरं, मध्ये जरा जाहिराती तरी आहेत, बंद करतो टी व्ही. मणी हसत हसत म्हणाला, अरे TRP वाढतो बाबा, विषय महत्त्वाचा नाही आहे, कोणाला बोलवलंय ते महत्त्वाचं. आता बघ, उद्यापासून प्रत्येक चॅनलला वेगवेगळे हुशार लोक येतील चर्चेला. अरे पण हा काही चर्चेचा विषय आहे का? आणि या चर्चेला राजकारणी लोक कशाला? कारण ते कशावरही बोलू शकतात. अरे बाबा, तू चलनी नाणं आहेस. पुढारी मंडळींनी सांगितलं ना कसा संबंध आहे तो. काहीही झालं तरी कोणीतरी फायदा उठवणार, बस एवढंच. आणि सध्या दुसरं काही घडलेलं नाही म्हणून ही चर्चा. उद्या आणखीन काही घडलं की तुझा विषय बंद, विषय वेगळा, लोक हेच. नको रे बाबा बघायला या चर्चा. उगाच मी नाटक सोडायचो आणि सगळ्यांचीच पंचायत होईल. मग मात्र तुला लोक बळजबरीनं स्टेजवर ढकलतील, म्हणतील करा आता नाटक. मणी म्हणाला आणि दोघेजण तुफान हसले. शेवटी सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदिकेनं वेळेचं कारण सांगून चर्चा थांबवली. रेडिओवरून नाटकाचं कथानक अर्धवट सांगितलं जाईल आणि यापुढील प्रत्यक्ष बघा म्हणून सांगितलं जाईल. सिनेपाक्षिक नाटकाच्या तालमीचे फोटो भरभरून छापायला लागले. मणीच्या मुलाखती यायला लागल्या. अनेकांच्या मोबाईल व्हॉट्सअपवर फोटो यायला लागले. एकंदरीत नाटकाबद्दलची उत्कंठा वाढायला लागली. शब्द आणि शब्द हवा तसा आल्याशिवाय मणी तालमींना पुढे जातच नसे. कलावंत कंटाळून जायचा, पण मणी हे का सोडायचा नाही. चुकीच्या शब्दावर जोर दिला तर वाक्याचा अर्थ कसा बदलतो हे तो समजावून सांगत असे.
नुसतं पाठ करणं म्हणजे वाक्यफेक नाही. नाटककार नेहमी गूढ अर्थ सांगत असतो, तो समजून घ्या. बिटवीन द लाईन्स काय आहे ते प्रेक्षकांना पोचवायचं असतं. बोलता बोलता मणी खूप काही महत्त्वाचं सांगून जायचा आणि म्हणूनच अविनाशला तो आवडायचा. एखादं तप्त लोखंड भट्टीत लाल होऊन ऐरणीवर ठोकलं गेल्यानंतर त्याला जसा आकार येतो तसा मणीकडे कलावंत घडायचा. त्याच्या शाळेतनं बाहेर पडणारा कलावंत पुढे नाव कमवायचाच. अमानवी विनवणीला अविनाशनं एक मिशन म्हणून हाती घेतलं होतं. नेहमीसारखं केवळ प्रयोगांसाठी प्रयोग म्हणून हे नाटक नव्हतं, एक वेगळा उद्देश होता. त्यामुळे इतर मालिकांचं किंवा सिनेमाचं शूट असलं तरी हे तो तालमी चुकवत नसे, वेळेवर हजर राही. हॉलमध्ये आला की हातपाय स्वच्छ धुवून तो भास्कर शास्त्री आणि विद्याधर सावंतांच्या फोटोला नमस्कार करी, डोळे मिटून उभा राही, मगच तालमींना सुरुवात करत असे. मणीच्या सूचना नीट लक्षात ठेवत असे, सगळ्यांची कामं व्यवस्थित पाहत असे. तिसरा अंक जो शास्त्रींच्या मूळ संहितेत होता तो थोडा संस्कारित करून दुसऱ्या अंकात घेतला होता. जे स्वगत घेताना 3 अपघात झाले होते त्या स्वगताची तालीम सुरू झाली तसं सगळ्यांना एक प्रकारचं दडपण यायला लागलं. विशेषतः मणी खूप अस्वस्थ असायचा आणि तो एका बाजूला बसायचा. तो अविनाशला काहीच सूचना करत नसे. अविने त्याला हवा तसा तो घेऊ दे म्हणून सांगितलं तरीही अवी त्याला म्हणायचा की मणी काही खटकलं तर सांग. मग मणी म्हणायचा, बाबा रे जरा सावकाश घे. शास्त्रींनी तो लिहितानाच असा काही लिहिला होता की कलाकाराचा कस लागावा. प्रवेशाचं वातावरणच प्रेक्षकांना गारठवून टाकत असे. देहरूपात वावरतायत ते आत्मे आहेत, माणसं नाहीत, हे प्रेक्षकांना त्यांच्या एकंदर बोलण्या चालण्यावरनं समजलेलं असे. विरूपाक्षचा या कशावरच विश्वास नसल्यानं ते त्याला काहीच करू शकत नसत आणि तो मात्र त्याची जाणीव नायिकेला होऊ नये म्हणून प्रयत्न करत असे. तर ते आत्मे तिला अंकित करू बघत असतात. ज्या क्षणी ती शक्ती तिला जाणवेल त्या क्षणी ते तिच्यावर हल्ला करू शकतील किंवा तिला त्यांच्या अंकित करून हवं ते घडवू शकतील. विरूपाक्षची तडफड होत असे आणि त्याचं काय होणार या भयानं प्रेक्षक अस्वस्थ होत. हे सगळं कसं त्या लिखाणात होतं. अविनाश ते दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. मणी फक्त सांगत होता, बाबा जरा संयमानं घे. कदाचित ते न जमल्यामुळे पूर्वी तसं घडलेलं असावं. बाकीचे कलावंत भान हरपून अवीचं काम बघत राहत. आत्ताही अविनाश मनापासून ती वाक्य घेत होता. त्याचं ते स्वगत सुरू होणार एवढ्यात दरवाजा खटखटला. अवी एकदम अस्वस्थ झाला. कोण आहे रे? मी आहे जाधव. कपडेपट सांभाळणारा जाधव हातात मोबाईल घेऊन आला. मोकाशी सारांच्या घरनं फोन आहे, अर्जंट म्हणून आलो. अवीने धावत जाऊन फोन घेतला. फोनवर बोलताना अवी आणखीन अस्वस्थ होत गेला. त्याने फोन जाधवकडे देऊन टाकला. काय झालं अवी? आईच्या बसला पुण्याला अपघात झाला. नाही, आईला काही झालेलं नाही आहे. आई घरीसुद्धा आली आहे. थोडीशी घाबरली आहे इतकंच. सईचा फोन होता. डॉक्टर येऊन गेले, काळजीचं काही कारण नाही आहे. बाहेरून आणखीन वेगळी बातमी कळू नये म्हणून सईने फोन केला, एवढंच. अवी तू जा, आपण उद्या बघू. नाही, हा प्रवेश पूर्ण करू आज. आणि कृपा करून आईच्या अपघाताचा या प्रवेशाशी संबंध जोडू नका. बाहेर या किरकोळ गोष्टी बोलू नका, नाही तर उद्या पेपरला मोठी बातमी यायची, आणखीन एक दुर्घटना म्हणून. तालीम सुरू झाली. काही झालंच नाही अशा तऱ्हेनं त्यांनी स्वगत घेतलं. अवीनच म्हटल्यामुळे सगळेजण त्या गोष्टीचा विचार मात्र करायला लागले. त्या दिवशीची तालीम तिथेच थांबली. काही दिवसातच नाटकानं चांगला रंग घेतला. संगीत आणि प्रकाश योजना वापरून रंगीत तालीम झाली. जीवात्मे स्टेजवर आले की हिरवा स्पॉट आणि विशिष्ट संगीत दिल्यानं वातावरण आणखीन गंभीर व्हायला लागलं. प्रयोगाची तारीख नक्की करण्यात आली. वर्तमानपत्रातनं अमानवी विनवणीच्या जाहिराती यायला लागल्या तशी प्रेक्षकांची उत्कंठा वाढायला लागली. आगाऊ तिकीट विक्री कधीपासून सुरू होणार याबाबत विचारणा व्हायला लागल्या. मणीचं दिग्दर्शन आणि अविनाश मोकाशींची प्रमुख भूमिका म्हटल्यावर लोक काहीही न बघता तिकीटं घेत. त्यातून या नाटकाची चर्चा अनेक दिवस चालू होतीच. त्यामुळे वेगळंच वातावरण तयार झालं होतं. काही वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यातनं नाटकासंबंधी खास लेख छापले होते.
अनेक जुने नवे फोटो छापले होते. त्या अंकांचीही तडाखे बंद विक्री झाली. प्रेक्षक आतुरतेनं तारखेची वाट बघायला लागले. नाटकाचा गाजावाजा इतका झाला की त्याचे पडसाद देशाबाहेर उमटले. लंडनच्या अविनाशच्या फॅन क्लबनं पुढचा प्रयोग लंडन इथे करावा अशी विनंती केली. अविनाश मणीला म्हणाला, बघ, आपल्या नाही पण परदेशातल्या लोकांचा विश्वास आहे आपल्या नाटकाचा दुसरा प्रयोग होणार म्हणून. तसं नाही आहे अविनाश. उलट आपल्या लोकांना वाटतं वेगळं काही घडणार असेल तर पहिला प्रयोगसुद्धा व्हायला नको या नाटकाचा, तुझ्या प्रेमापोटी. प्रयोगाची तारीख ठरली आणि वर्तमानपत्राच्या पूर्ण पानावर जाहिराती यायला लागल्या. जाहिरात करण्याची मणीची कल्पनाही वेगळीच असायची. नाटकातली काही उत्कंठावर्धक वाक्य तो जाहिरातीसाठी वापरायचा. साहेब, पिंजऱ्यातलं पाखरू पिंजऱ्यातच सुरक्षित असतं. दरवाजा उघडला ना तर ते आकाशात नाही झेप घेऊ शकणार. बाहेर टपलेत बहिरी ससाणे झडप घालायला. कोण कोणावर झडप घालणार? पहा, प्रत्यक्ष रंगमंचावर अमानवी विनवणी. अमावास्येच्या मध्यरात्री गडद अंधारात दिसणाऱ्या त्या सावल्या कुणाचा शोध घेतायत कळणार. कमकुवत हृदयाच्या प्रेक्षकांनी कृपया आपल्या जबाबदारीवर या. कोण जिंकणार? सद्विचारांचे आत्मे की कुविचारांचे? शेवटपर्यंत रहस्य न उलगडणारं नाट्य, खुर्चीला खिळवून ठेवणारं. अविनाश मोकाशी वेगळ्याच विश्वात नेणार. शुभारंभाच्या प्रयोगानंतर लगेचच परदेश दौरा, त्यामुळे लवकर प्रयोग होणार नाही. अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे लोकांची उत्सुकता आणखीन ताणली जायला लागली. ॲडव्हान्स बुकिंगची तारीख दिली गेली. अविनाश मणीला म्हणाला, कलावंताच्या नातेवाईकांशिवाय फ्री पासेस कोणालाही देऊ नका. कोणत्याही नेत्याला पुढाऱ्याला शुभारंभाच्या प्रयोगाला बोलवू नका. नाट्य दर्दी जे असतील अशा 4-5 जणांना निमंत्रितांचे पासेस द्या. फुकट नाटक बघणाऱ्यांना नाटकाची किंमत नसते. उलट ही मंडळी मुद्दाम उशिरा येतात, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात, प्रेक्षकांना कलावंतांना विचलित करतात. मध्यंतरात कुठलाही कौतुक सोहळा सत्कार ठेवू नका. प्रेक्षक नाटक बघायला आलेले असतात, तुमचे सत्कार नाही. आणि असं मध्ये काहीतरी केल्यामुळे नाटकाचा परिणाम कमी होतो. अर्थातच या सूचना मणीला मान्य होत्या. अविनाशला प्रेक्षकांची नाडी समजली होती. तो का लोकप्रिय कलावंत आहे हे आत्ता सहकलाकारांना कळत होतं. आगाऊ तिकीट विक्रीसाठी रंगमंदिरात खिडकी 9:30 वाजता उघडणार होती, पण 8 वाजल्यापासून मैलभर रांग लागली होती. खिडकीपाशी गर्दी व्हायला लागली तसा गोंधळ वाढायला लागला. पोलिसांना पाचारण करायला लागलं. तिकीट विक्री सुरू होता 2 तासात प्लॅन भरला. नाटक हाऊसफुल. लगेचच तसा बोर्ड लावून त्याला हार घालण्यात आला. तरीही खिडकीसमोरची मालगाडीसारखी न संपणारी रांग होतीच. काही तिकीटं काळ्या बाजारानं विकली गेली. काही जणांनी मधल्या जागेत बसू द्यायची परवानगी नाट्यगृहाच्या मालकांना आणि आयोजकांना केली, ती नाकारण्यात आली. काही अतिउत्साही लोकांनी सूचना केली की बाहेर CCTV ठेवा, आम्ही बाहेरनं नाटक बघू. त्यामागचा धूर्त हेतू लक्षात येताच मणी प्रचंड संतापला. अरे, नाटक हे जिवंत अभिनय बघण्यासाठी असतं. थिएटर आता ओव्हरफुल झालं आहे. कुणीही नाट्यगृहापाशी थांबू नये. रसिक प्रेक्षकांचा अपमान व्हावा असं आम्हाला वाटत नाही. कृपया पोलिसांनी पुढचं पाऊल उचलावं. लागेल असं काही करू नका. पुढच्या प्रयोगाची वाट बघा. हे बोलल्यानंतर मात्र हळूहळू गर्दी कमी झाली. पहिला प्रयोग ओव्हरफुल होऊनही कुठलाही ठेकेदार अमानवी विनवणीचा दुसरा प्रयोग घ्यायला तयार नव्हता. अभि म्हणाला, यार मणी, पहिला प्रयोग फुल होऊन सुद्धा दुसऱ्या प्रयोगाला मागणी नाही. वाईट वाटतं नाही? केवढा पगडा आहे जनमानसावर अंधश्रद्धेचा. त्यांना खात्री वाटते का रे दुसरा प्रयोग होणारच नाही म्हणून? नाही, तसं नाही आहे अभि. खरं सांगू का, स्पष्ट बोलतो, वाईट वाटून घेऊ नकोस. पण सगळ्यांना हा पहिला प्रयोग पाहण्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे मी नाही समजलो. तुला त्या राजाची गोष्ट माहिती आहे ना? एका मोठ्या हौदात शिक्षा झालेल्या कैद्याला सोडायचं, त्याच्यासमोर भुकेलेल्या वाघाला सोडायचं. राजा, सरदार, गावकरी हौदाच्या वरच्या बाजूला गोलाकार बसून वाघ कसा कैद्यावर तुटून पडतो ते बघत एक विकृत आनंद मिळत असे राजाला आणि त्या प्रेक्षकांना. मोठमोठ्यानं टाळ्या पिटत सगळे बघत. तिथे जर दुसरा खेळ ठेवला असता तर झाली असती का एवढी गर्दी? कुणी फिरकलं पण नसतं तिथे.
सगळी माणसं आपल्यावर प्रेम करणारी नसतात मिस्टर अविनाश मोकाशी. काही लोक विकृत आनंद शोधत असतात. हे झालं पूर्वीचं उदाहरण. आजही प्रवृत्ती बदललेली नाही. किरकोळ दंगलीत लोक गाड्या पेटवतात, बसेसच्या काचा फोडतात. अरे आपल्या गाडीवर साधा ओरखडा जरी झाला तरी आपल्या हृदयावर तो ओरखडा पडतो. मग दुसऱ्याच्या गाडीवर दगड कसा फेकला जातो सांग ना. केवळ विकृत आनंद मिळवण्यासाठी वाटेल ते करतात ही मंडळी. टी व्हीच्या कुठल्या तरी चॅनलवर प्राण्यांची शिकार दाखवतात. जीवो जीवस्य जीवनम खरं असलं तरी ते बघवत नाही रे. हरणासारखा गरीब प्राणी प्राण वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं पळत असतो. थोड्याच वेळात वाघासारखा बलाढ्य प्राणी त्याला गाठतो, त्याच्यावर झडप टाकतो. किती जवळून घेतात ते दृश्य आणि किती वेळ बघवत नाही रे. पण काही जणांना ते बघण्यात मजा वाटते. अभि मला वाटतं तू तसाच जीवाची पर्वा नसणारा दानशूर. कोणा कलावंताला न्याय देण्यासाठी आयुष्य उधळून टाकायला निघालंयस रे तुझं. कळलं का तुला आता पहिला प्रयोगच का बघायचा आहे लोकांना ते. मणी तळमळून बोलत होता. अविने फक्त त्याचा हात घट्ट धरला. मणीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल होणे खुश नसणारे ते दोघंच कलावंत होते, अविनाश मोकाशी आणि मणिकुमार. श्रोते हो, हा होता सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी या कादंबरीचा 9वा भाग. या कादंबरीचा 10वा भाग अर्थात शेवटचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.